भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाचे यंदाचं लेझिम सरावाचं आज प्रथम दिवस. त्यानिमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली. दरवर्षी नवरात्रामध्ये 9 दिवस देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये तमाम महाराष्ट्र नव्हे तर तमाम देशभर संपन्न होतं. काही तुळजाभवानीच्या कृपेने सर्व नवरात्रोत्सवाचे 9 दिवस चांगल्या प्रकारे भक्तिमय आणि सांप्रदायिक पद्धतीने आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो. आमच्या इच्छा भगवंताच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पिताश्री लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार गेल्या 2005 साली पहिल्यांदाच या देवीची प्रतिष्ठापना, या मंडळाची प्रतिष्ठापना सगळीमध्ये या भागामध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर सातत्यानं सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 तरुणांचा लेझिमचा ताफा 2005 ते 2010 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये दरवर्षी नियमितपणे ही लेझिमचा ताफा आपल्या इच्छा भगवंताच्या मंडळाचा सुरू होता. परंतु 2010 साली माननीय सुप्रीम कोर्टाने आवाजाचं डेसिबल मर्यादा घालून दिल्या कारणानं 2010 सालापासून म्हणजे 1,500-2,000 लेझिम पथकातील सर्व खेळाडूंना त्यात सहभागी करता येऊ शकत नव्हतं. कारण इतका मोठा लेझिम प्रशस्त असा लेझिम संघ त्यावेळेस इच्छा भगवंताच्या संस्थेचा आणि नवरात्र महोत्सव मंडळाचा साजरा केला जात होता. तमाम सोलापूर शहर जिल्ह्याचं आवर्जून एक आकर्षण म्हणून त्या लेझिम मंडळाकडे बघितलं जात होतं. त्याच्यानंतर 2010 ते आज 2025चा कालावधी सुरू आहे. आत्ताच माननीय पोलीस आयुक्त असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील आणि त्याच पद्धतीनं महापालिकेचे आयुक्त असतील, या तिघांनीही गणेशोत्सवाच्या कालखंडामध्ये सर्व सोलापूर शहरवासियांना आवाहन केलं की बाबा डॉल्बीचा DJ बंद करून आपण पारंपरिक वाद्यानुसार आपण आपल्या मिरवणुका संपन्न कराव्यात, असं आवाहन त्या तिन्ही प्रशासनाच्या प्रमुखाच्या वतीनं सोलापूर शहरवासियांना करण्यात आलं. त्याचाच सर्वांनी अनुकरण करून गणेशोत्सवामध्ये आमचा गणेशोत्सव मंडळ देखील आहे, इच्छा भगवंताचे गणेशोत्सव मंडळ, तो देखील शांत पद्धतीनं पारंपरिक वाद्य वाजवून त्याची गणेशाची प्रतिष्ठापना केलं. त्याच पद्धतीनं यंदाच्या वर्षी आजपासून हा लेझिम उत्सव सुरू होत आहे. लेझिममध्ये आवाजाची मर्यादा आणि जे प्रशासनाने ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी हा लेझिमचा प्रकार डाव हा या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आलेला आहे. लेझिम संघामध्ये ज्याही मंडळाच्या खेळाडूंनी अजूनही सहभाग आज नोंदवलेला नाही आहे. आज तर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बहुसंख्य तरुण मंडळी या ठिकाणी सहभागी झालेले होते. आपल्यासमोर माध्यमांसमोर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाल्या कारणानं जे कोणतेही मंडळाचे खेळाडू सदस्य या ठिकाणी सहभागी झाले नसतील त्याने उद्यापासून उत्कृष्टपणाने या लेझिम संघामध्ये सहभाग व्हावा आणि आपल्या नवरात्र मंडळाचं शोभा वाढवावं असं आवाहन करतो. आणि तमाम शहरवासियांना देखील आवाहन करू इच्छितो. पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन कलेक्टर महोदय असतील, मनपाचे आयुक्त असतील, या तिघांनीही ज्या आपल्याला सूचना केलेल्या आहेत सोलापूर शहरवासियांना, त्या सूचनाचं आपणही पालन करावं आणि आपण सर्वांनी देखील देवीचा नवरात्राचा उत्सव सांस्कृतिक वाद्य वापरून आपला उत्सव साजरा करावा अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Like, subscribe, click on the bell.